साहेब, बऱ्याचदा आपण लोन घेण्याच्या वेळेस आपल्याकडून डॉक्युमेंट मागवली जातात, की पॅन कार्ड, आधार कार्ड द्या. मग त्यावेळेस क्रेडिट स्कोर चेक केला जातो. तर त्याच्यामुळे क्रेडिट स्कोर कमी होतो का? बेसिकली लक्षात घेतलं पाहिजे सर. हं. मी ॲडवाईस करतो प्रत्येक माझ्या क्लायंटला, की सर तुम्ही कुठल्या बँकेतनं जायचं आहे, पहिलं ते सगळं ठरवून घ्या आणि त्यानंतर आपण सिबिलसाठी रिपोर्ट जनरेट करूया. सिबिल रिपोर्ट जनरेट करणं किंवा त्यांच्याकडे जर सिबिल रिपोर्ट काढलेला असेल वेबसाईटवरनं, तर त्याच्या गो थ्रू आपण जाऊ शकतो. पण 5 बँकेमध्ये आपण फाईल देतोय आणि तो सिबिल स्कोर जनरेट होतोय किंवा तो रिपोर्ट जनरेट होतोय, त्याच्याने तुमचा सिबिल स्कोर डाऊन होऊ शकतो. एका वेळेस एकाच बँकेमध्ये फाईल करावी असं माझं ठाम मत आहे. त्याच्या मागचं कारण असं की तुमच्या इन्क्वायरीज दिसणार नाहीत, तुमचं सिबिल स्कोर चांगला राहील, बँकेमध्ये सुद्धा तुमचं फायनान्शियल स्टेबिलिटी येईल. बँकेचं लक्षात येतं की या माणसाच्या डोक्यात काय आहे, त्यांनी ठरवलं तेच केलेलं आहे. तर अशा प्रकारे जर वागलो आपण तर आपला सिबिलही चांगलं होईल आणि तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी पण.